प्रेक्षकांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता मंजूची तब्येत खूप खराब झालेली असते आणि डॉक्टर सांगतात की हे बघा आता यांची काळजी घ्यायला हवी, यांना आता जास्त टेन्शन वगैरे त्रास द्यायला नको आणि हे बघा थोडे दिवस आरामच करा, आता बाहेर निघू नका असं डॉक्टर म्हणतात. आणि डॉक्टर जातात तर मंजूची आई म्हणते की अजिबात मंजू कुठे जायचं नाही आहे आणि अजिबात घरीच थांबायचं, ड्युटी वगैरे सगळं काही सोड आता. तर आता मंजू म्हणते की नाही अगं अगं आई मला सुट्टी देणार नाही आहे सर, ते मला कशी सुट्टी देतील ग, ते तुला काही समजतं काही, अगं अशी सुट्टी घेतली तर मला बोलतील ते. तर आता लगेच ती म्हणते की काही नाही बोलत, शांत बस तू आणि हे बघ आता सुट्टी घ्यायची आणि घरी राहायचं, आराम करायचा. तर आता लगेच मंजूच्या आई तिच्यावरच्या मॅडमला फोन करून सांगते सगळं. तर आता लगेच ती म्हणते ठीक आहे. तर मंजूची आई म्हणते की आता हे बघ माझ्या पुढे अजिबात चालायचं नाही मंजू, आराम कर चल. आणि मंजूला मांडीवर घेऊन झोपी लावत असते. तेवढ्यात मंजू म्हणते की आई तुझ्या पुढे कोणीच जाऊ शकत नाही, तूच एवढी मोठी होम मिनिस्टर म्हणल्यावरती तुझं सगळं ऐकतील बो, असं म्हणते ती. आणि आता इकडं जो बलमा आहे तो म्हणत असतो की सध्या काळजी करू नको, मी वाघमारे वहिनींना घ्यायला आणायला जातो, तू टेन्शन घेऊ नको असं म्हणत असतो. आणि बलमा आता इकडे येतो तर मंजूची अवस्था बघून तो म्हणतो की वहिनी तुम्ही जर आता खूप वय झालाय, आता कसं येणार सत्याला भेटायला, सत्या तुमचं नाव घेतोय, सत्याला तुम्हाला भेटायचं आहे. पण तो परत हॉस्पिटलमध्ये निघून जातो. तर इकडं मम्मी साहेबांचे काही माणसं येतात आणि ते मंजूच्या घरामध्ये काही विचारपूस काहीच करत नाही आणि डायरेक्ट घरामध्ये दगडफेक करायला सुरुवात करतात आणि मंजूच्या घरामध्ये दगडफेक करतात. तर आता मंजू ते उभं असते, मंजू आमरीन त्या घरात पळत जातात. आणि आता मंजूची आई म्हणते मंजू तू शांत हो, काही काळजी करू नको, आम्ही आहोत ना असं म्हणते. तर आता मंजूला ते शांत करतात. आता अमरू लगेच तिकडे फोन करते बलमाला आणि म्हणत असते बलमादाजी ओ काय झालं माहिती का तुम्हाला इकडे, अहो बघा ना आमच्या घरामध्ये कोणीतरी दगडफेक करत आहे, खूप जण आहेत माणसं असं म्हणत असते. तर बलमा इकडे खूप घाबरून जातो. तर बघूया आता पुढील भागामध्येच बलमा येईल का मंजूला त्यांना वाचवायला आणि सत्याला हे सगळं कळलं, सत्य काय करेल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.